विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालय सैनिकी स्कूल तसेच स्कॉलरशिप या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर आपण त्या ठिकाणी भाषा या विषयाचा उतारा क्रमांक 21 आज आपण पाहूयात। चला तर उतारा पाहण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला प्रश्न पाहू, त्यानंतर आपण त्या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचून नंतर प्रश्न परत सोडू। पहा, ए लोक नदीतले मासे खायचे कारण ए त्यांना नावेतून ते पकडता यायचे, बी कारखाने लोकांना मदत करायचे, सी मासे नदीत मरून जायचे, डी नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे। पहा प्रश्न क्रमांक 2, बरोबर विधान कोणते? बरोबर विधान कोणते? ए नद्या सुरुवातीपासून घाण होत्या, बी पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही, सी आता पडलेल्या तेलामुळे आणि टाकलेल्या कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या, डी लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते। पहा आता आपण त्या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहू। आधी काय झाले? ए नद्यातून मासे नाहीसे झाले, बी कारखान्यांच्या नावा नद्यामध्ये उतरल्या, सी नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या, डी शहरामध्ये अधिक कारखाने झाले। पहा त्या ठिकाणी आता चौथा प्रश्न आपण पाहू। स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा शब्द आहे घाण, छान, संपन्न आणि भिन्न। पहा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाचवा पाहू। नद्या घाण का झाल्या? ए शहरांमध्ये कारखाने बांधली गेली, बी नद्यांमध्ये मासे मरून गेली, सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात, डी लोकांनी नद्यांमध्ये कचरा टाकला। पहा आता आपण या ठिकाणी प्रश्न पाहिले, आता आपण त्या ठिकाणी उतारा पाहू आणि त्यानंतर काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी सोडवू। आता हा उतारा 2018ला त्या ठिकाणी पडलेला होता। चला तर आता आपण पहा काळजीपूर्वक त्या ठिकाणी उतारा वाचू। पहा, फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या, इतक्या स्वच्छ की लोक नदीचे पाणी प्यायचे। त्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या, लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे। काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली, नद्यांच्या पाण्याचा वापर नावातून सामान, कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो। कधी कधी ते पाण्यात पडते, लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात, ते म्हणतात आमच्या कचऱ्यामुळे फार काही फरक पडत नाही, पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहे की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत। आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत, तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो। पहा या ठिकाणी आता आपण उतारा वाचलेला आहे, तर आता आपण प्रश्न सोडू। पहा पहिला प्रश्न, लोक नदीतले मासे खायचे कारण ए पर्याय त्यांना नावेतून ते पकडता यायचे, बी कारखाने लोकांना मदत करायचे, सी मासे नदीत मरून जायचे, डी नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे। पहा आता या ठिकाणी काय पर्याय राहणार आहे? नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे म्हणजे पर्याय क्रमांक डी हा आपला या ठिकाणी उत्तर असणारे पर्याय असणारे, म्हणून तुम्ही त्याला योग्य असं बरोबर त्या ठिकाणी करायचंय। चला तर आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूयात। पहा बरोबर विधान कोणते? ए नद्या सुरुवातीपासून घाण होत्या, बी पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही, सी आता पडलेल्या तेलांमुळे आणि टाकलेल्या कचऱ्यांमुळे नद्या घाण झाल्या, डी लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते। पहा आता बरोबर विधान आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, आता पडलेल्या तेलांमुळे आणि टाकलेल्या कचऱ्यांमुळे नद्या घाण झाल्या, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे। म्हणून या ठिकाणी गोल करायचे
आहे. चला तर आता आपण त्या ठिकाणी तिसरा प्रश्न पाहू. आधी काय झाले? ए. नद्यांमधून मासे नाहीसे झाले. बी. कारखान्यांच्या नावा नद्यांमध्ये उतरल्या. सी. नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. डी. शहरांमध्ये अधिक कारखाने झाले. पहा आता आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मधले काय आधी काय झाले? नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या. आधी काय झाले? नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या की शहरामध्ये अधिक कारखाने झाले. आता आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय शहरामध्ये अधिक कारखाने झाले हा आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हा असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक डी हे उत्तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने गोल करायचं. आता आपण त्या ठिकाणी चौथा प्रश्न पाहूयात. स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थाचा शब्द आहे. स्वच्छ, घाण, छान, संपन्न आणि भिन्न. पहा स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी घाण म्हणजे पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणचं उत्तर आहे. पहा आपण प्रत्येक प्रश्नांमध्ये प्रत्येक उतार्यामध्ये प्रत्येक वेळी आपण सांगत असतो की समानार्थी आणि विरुद्धार्थी या शब्दाची अवश्यपणे वाचन करा आणि प्रत्येक उतार्यामध्ये त्या ठिकाणी 1 किंवा 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. चला तर आता आपण त्या ठिकाणी 5वा प्रश्न पाहूया. पहा नद्या घाण का झाल्या? शहरांमध्ये कारखाने बांधले गेले. नद्यांमध्ये मासे मरून गेले. नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात. लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला. पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी असणार आहे. कारण नद्या घाण का झाल्या? तर लोकांनी नदीमध्ये कचरा टाकल्यामुळे त्या ठिकाणी नद्या घाण झाल्या. चला तर आता आपण या ठिकाणी 22वा उतारा पाहण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला 22व्या उताराचे प्रश्न वाचून घेऊ. पहा औषधालय म्हणजे ए. शेत जमीन. बी. औषधांचे दुकान. सी. खेळांचे मैदान. डी. शेतातले घर. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे. बिया, साल, डहाळ्या आणि पाने. 3 पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? या ठिकाणी समानार्थी नाही विचारलेला आहे. नाही म्हणून नीट त्या ठिकाणी आपल्याला उत्तर द्या. कीटक या शब्दात उतार्यात अर्थ काय? अर्थ आहे पिकांचा नाश करणारी कीड, रागवलेला माणूस, घाण पाणी आणि डी प्रदूषण. पहा 5वा प्रश्न निंबाच्या रिकाम्या जागा खोडामध्ये या ठिकाणी खेडा आहे पण खोडामध्ये टूथब्रश म्हणून वापरले जातात. ए. मुळ्या, पाने, डहाळ्या आणि बियांचे गाळे. पहा आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहिलेला. आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचून घेऊया. चला तर आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचून घेऊया. पहा आपल्या बिया, साल आणि पाने यांची औषधी फांद्यांमुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. काय म्हणतात? अरिष्ट. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. याचा अर्थ आहे की परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक. म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठी पर्याय ठरतो. निंबाच्या बियाचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या पानांचा लगदा काजण्यावर उपयोगी पडतो. निंबाच्या डहाळ्या दातून आणतात आणि त्या खोडामध्ये टूथब्रश म्हणून त्या ठिकाणी वापरले जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यांवरील उवा आणि गोचिड यांच्या नियंत्रणासाठी वापरले जातात. पहा आता या ठिकाणी आपण उतारा वाचून घेतलेला आहे. आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहूया. पहा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. औषधालय म्हणजे काय? तर ए. शेतजमीन. बी. औषधांचे दुकान. खेळांचे मैदान. डी. शेतातले घर. पहा औषधालय म्हणजे औषधांचे दुकान म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपलं उत्तर असणार आहे. त्याला नीट व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं. पहा निंबाच्या झाडाच्या शेतकऱ्यांना उपयोग असलेला भाग. त्या ठिकाणी बिया
या ठिकाणी शेतकऱ्याचे उपयोगी पडतात म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे गोल करायचे. पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? आता आपल्याला या ठिकाणी समानार्थी नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे परिपूर्ण याचा समानार्थी शब्द होतो कुरूप. पर्याय क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी नीट गोल त्या ठिकाणी करायचं आहे. कीटक या शब्दाचा उत्तरातील अर्थ आहे पिकांची नाश करणारी कीड. काय? पिकांची नाश करणारी कीड म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 5. निंबाच्या रिकाम्या जागा खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. डहाळे जे असतात ज्या ठिकाणी आपण ती डहाळे म्हणून त्या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक डहाळे याचा वापर टूथब्रश म्हणून त्या ठिकाणी खेड्यामध्ये केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे. तुम्ही नीट त्याला गोल करायचे आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.